हॅलो फ्रेंड्स, आज आपण TCSमध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत. पहिला क्वेश्चन, 45 लिटर तेलाच्या डब्यामध्ये सामान प्रमाणात भरायचे असेल तर प्रत्येक डब्यामध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे? असे क्वेश्चन आल्यावर आपण बघायचं की त्यात काय दिलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे 45 लिटर तेलाचा डब्बा आहे. त्या तेलाच्या डब्याला सामान 5 लिटरच्या 5 अलग अलग डब्यामध्ये भरायचं आहे. तर सिंपल हा डिव्हिजनचा प्रॉब्लेम म्हणतो, भागाकाराचा. 45.5 टोटल आहे, त्याला 5ने डिवाईड करायचं बस, मतलब 9:1 याचा आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन, 13 क्रमागत पूर्णांकाची सरासरी 36 आहे. या 13 पूर्णांकापैकी सर्वात लहान पूर्णांकाच्या दुप्पटीला या 13 पूर्णांकापैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवायचं असल्यास बेरीज किती येईल? यामध्ये आपल्याला दिलं आहे टोटल सरासरी त्यांची 13 आहे, म्हणजे 36 आहे. 13 डिजिट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 डिजिट्स आहेत. त्यांची सरासरी 36 आहे. सरासरी जेव्हा 36 येत आहे तेव्हा समजायचं ही 36 आहे, ती ज्याची 7वी टर्म आहे. 13 डिजिटमध्ये सरासरी जर 36 आहे तर ती 36 म्हणजे ती कंटिन्यूस डिजिट आहे, क्रमागत डिजिट आहेत ना, त्याच्यामुळे त्याची ते 7वं डिजिट असते. अगर जर सपोज हे जर 7 डिजिट दिले असते किंवा 9 डिजिट दिले असते तर हा 5वा राहिला असता. 36 ही डिजिट राहिली असती, ती 5वी राहिली असती. आपण सरासरी काढताना या गोष्टी 1 2 3 4 5 6 7 इथं 36 येणार. त्याच्यानंतर इथं 37 38 39 40 41 42 आणि याच्या आधी 35 34 33 32 31 आणि 30. पहिला डिजिट 30 येणार आणि शेवटचा डिजिट 42 येणार. आणि जर आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर काढायचं असल्यास जे पहिला डिजिट आहे त्याला आपल्याला डबल करायचं आहे, म्हणजे 60 प्लस आखरीच्या डिजिटमध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे टोटल आपला 102 हा आन्सर येणार तसं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सुक्या मेवाने भरलेल्या एका डब्याचे वजन 12.650 kg आहे आणि सुक्या मेव्याचे वजन 9.800 ग्राम असल्यास रिकाम्या डब्याचे ग्राममधील वजन शोधा. हा क्वेश्चन सिंपल सबस्ट्रॅक्शनचा आहे, म्हणजे वजाबाकीचा सिंपल क्वेश्चन आहे. टोटल भरलेला हा डब्बा प्लस हा सुकामेवाचे वजन इज इक्वल टू 12.650 येते. या डब्याचं वजन काढायचं आहे, हा डब्बा आहे आपल्याकडे, आणि टोटल याचे वजन सुकामेवाचे वजन 9.800 आहे. म्हणजे डब्याचे वजन काढायला गेलं आपला, डब्याचे वजन इज इक्वल टू 12.650 मायनस 9.800, याचं टोटल 0.8. त्याचा हा आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन, एक व्यक्ती 62.4 km/h या वेगाने गाडी चालवतो. 10 मिनिटात किती गाडी चालवतो? या क्वेश्चनमध्ये आपल्याला ही दिली आहे, त्याची स्पीड दिली आहे. स्पीड किती आहे? स्पीड यानी की वेग किती आहे? 62.4 km/h, 62.4 किलोमीटर. तर आपल्याला किती 10 मिनिटात काढायचं आहे. मिनिटात काढायचं आहे, हे अवरमध्ये दिलं आहे, त्याच्यामुळे मिनिटात काढायला आपल्याला 16 डिवाईड करावं लागेल. 62.4 डिवायडेड बाय 60, आणि ते किती मिनिटात काढायचं आहे, म्हणजे हे एका मिनिटात एवढं डिस्टन्स होऊ शकतं. आपल्याला 10 मिनिटात काढायचं आहे, तर इंटू आपल्याला 10 करावं लागेल. डिवायडेड सिंपल डिव्हिजन केल्यानंतर 0 7 24 10.4 याचा आन्सर येणार. मतलब तो हे किलोमीटरमध्ये आहे आणि हे आन्सर आपल्याला मीटरमध्ये दिलं आहे. ठीक आहे, मतलब 10 किलोमीटर 400 मीटर, किंवा आपण याला जसं मिळवू शकतो 10 400 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा सिंपल फॉर्म्युला आपला नेहमीचा फॉर्म्युला आपण जो यूज करतो ना, बॉड मासवाला,
इथं बघा, इथं स्टार्टिंगला डिव्हिजन दिलं आहे, बट आपल्याला इथं ब्रॅकेट सर्वात प्रथम घ्यायचं असतं. ब्रॅकेट घ्यायचं आहे म्हणजे -15 + 24 डिवायडेड बाय, त्याच्यात ब्रॅकेट घ्यायचं सर्वात पहिले. 15 - 13 किती होतात? 2. त्याच्यानंतर आता डिव्हिजन सर्वात नंतर, त्याच्यानंतर घ्यायचं डिव्हिजन. -15 + 24 डिवायडेड बाय 2 किती होतात? 12. म्हणजे टोटल -15 + 12 केलं तर -3. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वार्षिक आकारण्याच्या बाबतीत चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते. एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते, तर ती स्वतःच्या आठपट होण्याकरता किती कालावधी लागणार? हा क्वेश्चन बेसिक फॉर्म्युल्यावर असतो आणि सेम फॉर्म्युला हमेशा रिपीट होताना दिसतो आपल्याला. तर याच्यासाठी कसा फॉर्म्युला आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 + R डिवायडेड बाय 100 आणि इयर. हा एक बेसिक फॉर्म्युला आहे, तुम्ही लर्न करून ठेवा. ठीक आहे. आता इंटरेस्ट काय म्हणतो आपल्याला? इंटरेस्ट 5 वर्षात दुप्पट होतो. दुप्पट झाला. किती? इंटरेस्ट आधी किती होता? 1 होता. 1 आपला रेट नाही माहीत आहे त्याचा, डिवायडेड बाय 100 आणि किती वर्ष झालं? 5 वर्षात. आपल्याला काय विचारलं आहे? 8पट होण्यासाठी किती? 8पट म्हणजे 2चा 8 कधी होईल? 2मध्ये आपण जेव्हा क्यूब केलं तेव्हा 8 होईल. मतलब 2चा आपण इथं क्यूब केलं, 2मध्ये आपण 3 टाकलं, तर सेम इथं डिवायडेड बाय 100. इथं आपल्याला 5 × 3 करावं लागेल. 3 इथं आपण 3 पॉवरमध्ये टाकला, तर इथे आपल्याला पॉवरमध्ये 3 घ्यावं लागेल आणि ऑलरेडी हा 5 पॉवरमध्ये आहे, म्हणजे त्याची टोटल पॉवर होणार 15. म्हणजे 15 वर्षात ते 8पट होईल. ठीक आहे. बस फॉर्म्युला बेसिसवर क्वेश्चन आहे आणि सेम क्वेश्चन येतो. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन माझ्या तरी नजरेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक व्यापारी त्याच्या मालाच्या मूळ किमतीच्या 20% जास्त चिन्हांकित करतो आणि त्यावर 15%ची सूट देतो. तर आधीच्या नफ्याची टक्केवारी शोधा. एक व्यापारी मूळ किमतीला 20% जास्त चिन्हांकित करतो, म्हणजे त्याची किंमत, मूळ किंमत जर 100 असेल तर तो 120 दाखवतो. त्याच्यावर तो 15% सूट देतो म्हणजे कमी करतो. कमी करण्यासाठी 15% सूट दिली म्हणजे 85%ची प्राईज लावली त्यानं. तर त्याची टोटल नफ्याची टक्केवारी काढायची. आपल्याला हे काढलं 120 × 85 डिवायडेड बाय याचे 100 ना आणि याचे पण 100. तर आपल्याला याची प्राईज भेटणार. मतलब किती होणार? 120 × 85. ठीक आहे. 85 × 12, 12.60 12.96 102. हे 2 हे 0 ते 0 मतलब 2. त्याची 102 म्हणजे अगर 100 त्याची मूळ किंमत असली तर 102 रुपयात विकत आहे, म्हणजे त्याचा नफा किती झाला? 2%. समजला क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन. एक पोलीस हा 500 मीटर अंतरावरून एका चोराला पाहतो. पोलिसाने पाठलाग सुरू केल्यावर चोरही पळू लागतो. जर चोराचा वेग 10 किलोमीटर असेल तर त्या पोलिसाचा वेग 12 किलोमीटर आहे, तर चोर हा पकडल्या जाण्यापूर्वी किती अंतर धावला? इथं 500 मीटर अंतर ऑलरेडी आहे. हा पोलीस आहे, इथं चोर आहे. पोलीस चोर यांच्यामध्ये अंतर किती आहे? 500 मीटर. चोर याच्यात अंतर आहे 500 मीटर. ठीक आहे. चोराचा वेग 10 किलोमीटर/आवर आहे, पोलिसाचा वेग आहे 12 किलोमीटर/आवर आहे. ठीक आहे. तर चोर हा पकडल्या जाण्यापूर्वी किती अंतर धावला? आपल्याला म्हणजे 500 मीटर आणि रिलेटिव्ह स्पीड याची 10 किलोमीटर आहे आणि याची 12 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटरचं जास्त स्पीड आहे. तर पकडल्या जाण्यापूर्वी 500 मीटर कवर करायला किती टाईम लागेल? 500 डिस्टन्स कवर करायला डिवायडेड 2 किलोमीटर. 500 आपल्याला मीटरमध्ये दिलं आहे आणि खाली 2 किलोमीटरमध्ये दिलं आहे, म्हणजे तो होणार 0.5 डिवायडेड बाय 2, म्हणजे याचं किती येणार? 0.25. पण हा 0.25 आपल्याला हवरमध्ये दिला आहे, तर आपल्याला याचा मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मिनिट 0.25 ×
60 केलं तर आपल्याला 15 मिनिट भेटणार. आणि 15 मिनटात आपल्या चोराने किती, चोर पकडल्या जाण्यापूर्वी किती धावला काढायचं असेल तर 15 मिनटात चोर, आपण बेसिक फॉर्म्युल्यामध्ये गेलं, अंतर इज इक्वल टू वेग इंटू वेळ. त्याचा वेग किती आहे 15 मिनिट, वेग किती आहे 10 किलोमीटर, आणि टाईम किती आहे 15 डिवाइड बाय 60 म्हणजे 15 डिवायडेड बाय 60 0 यानी की 2.5 किलोमीटर चोराने अंतर काढले. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. वार्षिक 5% व्याजदराने 2,100 या रकमेवर 525 रुपयाचे सरळ व्याज मिळण्यासाठी किती अवधी लागेल? सिंपल फॉर्म्युला आपला, बेसिक सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PNR डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू इंटरेस्ट. आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे, हे आहे प्रिन्सिपल आणि की मुद्दल 2,100 रुपये. त्याच्यानंतर रेट किती आहे आपला, रेट आहे 5%. आणि आपल्याला टाईम काढायचा आहे, टाईम काढायचं आहे किती वर्षानं, एन काढायचं आहे, डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू किती होतं आपल्याला 525. एन इज इक्वल टू 525 इंटू 100 डिवायडेड बाय 2100 इंटू 5. ठीक आहे, 5 1 105 105 इंटू 100, 105 25 21 21 5 105 0 कॅन्सल, आणि की आपला आन्सर येतो 5 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 टोट्या अनुक्रमे 10 तास आणि 8 तास एक टाकी भरू शकतात. तिसरी टोटी तिला 15 तासात रिकामी करू शकते. या सर्व टोट्या एकत्रितपणे उघडल्यास रिकामी टोटी भरायला किती वेळ लागेल? हा क्वेश्चन आपला सिंपल आपल्याला लसावी काढली तरी हा निघू शकतो. पाईप ए, पाईप बी आणि पाईप सी. पाईप ए 10 तासात भरतो, पाईप बी 8 तासात टाकी पूर्ण भरू शकतो, आणि पाईप ई हा 15 तासात कमी करू शकतो, म्हणजे मायनस. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याची आपण लसावी काढली तर लसावी येते 120. ठीक आहे, म्हणजे 120 याच्यात ही त्यांची लसावी निघते. तर याची इफिशियन्सी काढायला घेतली तर याची इफिशियन्सी आपल्याला 12 येईल, याची इफिशियन्सी 15 येईल, याची इफिशियन्सी 8 येईल. आणि अगर पूर्ण टाकी भरायची आहे आपल्याला सोबत, तिघेही सोबत, तर 12 + 15 - 8 हे टोटल केलं तर 19 येतो. ठीक आहे, आणि तर टाकी म्हणजे पूर्ण वर्क 120 कंप्लीट करायला 19ने डिवाईड करावं लागेल, तेव्हा आपला फायनल आन्सर मिळून जाईल किती. टोटल लिहिल्याचं 6/19. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जर पुस्तकाच्या एक स्तंभीत मुद्रित केल्यास 9 ओळीमध्ये 36 शब्द असतील तर 51 ओळीमध्ये किती शब्द येणार? म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे, 9 ओळीमध्ये 36 क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर 51 ओळींमध्ये किती शब्द असतील, बस. डिवाइड बाय इज इक्वल टू 51 इंटू 36 डिवायडेड बाय 9 4चा, यानी की टोटल आन्सर येणार आपला टोटल आन्सर येणार 4420 2/4. ओके, थँक्यू. अगर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा कळत नसेल कोणती गोष्ट, तुम्ही कमेंटवर सांगा, तेवढं इम्प्रूव्ह करण्याची कोशिश करण्यात येईल. ओके, थँक्यू.